राज्याच्या राजकारणात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय असंतोष स्पष्टपणे दिसतोय। मात्र याची पेरणी विधानसभा निवडणुकीत झाली होती। याची कबुली सांगोला नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे। सांगोला नगर परिषदेच्या निमित्तानं शहाजी बापू पाटलांनी मनातली खदखद व्यक्त केली आहे। त्यामुळे सांगोल्यात महायुतीचंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात याबाबतचा रिपोर्ट। सांगोला नगर परिषदेत महायुतीतच कुस्ती। किळसवान दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचे भारतीय जनता पक्षाचं वागणं। शहाजी बापूंच्या मनात भाजपा विरोधात खदखद। निवडणुका लढवायला तुम्ही दोन्ही गेले दादागिरी आमच्यावर करावी राहायला। जयकुमार गोरे मला माहित होतं तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल इतका बारका शहाजी बापू नाही। तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नावं मला निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट मोडलेलं आहे, पण मी शांत राहिलो, काय बोललो नाही, टीका केली नाही। पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही। शहाजी बापूंकडून ठिणगी, महायुतीत वणवा। महायुतीच्या नेत्यांमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येऊ लागलाय। निमित्त ठरलंय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवण्याचा भाजपचा हट्ट। सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीमध्ये भाजपने मित्रपक्षांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करून सर्व ठिकाणी आपले उमेदवार दिले। सांगोला नगरपालिका निवडणुकीत नैसर्गिक मित्र शिवसेना असतानाही भाजपने शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत युती केली। हे सगळं करताना शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना कुठलंही महत्त्व दिलं नाही। या राजकारणात एकटे पाडल्याची भावना निर्माण झालेल्या शहाजी बापूंनी 23 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष स्वतंत्र शिवसेना चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतलाय। यानंतर शहाजी बापूंनी गुपित जाहीरपणे सांगायला सुरुवात केली आहे। विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात मंत्री जयकुमार गोरेंनी शेकाप उमेदवाराला पैसा पुरवला असा आरोप शहाजी पाटलांनी केलाय। याबाबत निवडणुकीआधीच माहिती असूनही भाजपवर टीका केली नाही अशी आठवणही त्यांनी करून दिली आहे। ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे मला माहित होतं तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल इतका बारका शहाजी बापू नाही। तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नावं मला बसलो होतो। निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट मोडलेलं आहे, पण मी शांत राहिलो, काय बोललो नाही, टीका केली नाही। पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही, पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली। चित्र तालुक्याला माहित होतं तरी आम्ही सहन केलं, कारण मित्र पक्ष आपला एवढा प्रामाणिकपणा भाजपशी मानला असताना कशासाठी भाजप मला निवडणुकीची भीती नाही, लढला नाही। हेलिकॉप्टरने येतं धाड 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 पिंपरीच्या माणसासारखं चालत लोकांचं दाब द्यायचा दाग धपाच्या धपात चाललंय काही नाही। निवडणुका लढवायला तुम्ही दोन्ही गेले दादागिरी आमच्यावर करावी राहायला। तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आहे, तुमच्या आईची उमेदवार या तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी बंद करावा जाहीर केला का? मी आनंदामाने जाहीर केला होता, तुम्ही सांगा खरं बोल। याआधी शहाजी बापूंनी भाजपच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती। किळसवान दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचे भारतीय जनता पक्षाचं वागणं। त्यामुळे रविवारी पार पडलेल्या सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंसमोरच सांगोल्याचे राजा आपणच आहोत असं सांगत शहाजी बापूंनी भाजपला ललकारलंय। महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुत्रिकाची माकडं आले ती मला धपकवते। एक जण इथं लय अवघड आहे, दीपक गावाने बोलून लय अवघड आहे, माझं लय अवघड झालं। तुम्ही तुमच्या पाया पडतो आणि 5-6 जागा घ्या आणि होय म्हणा लागा काय म्हणलं कुणाला द्यावं लागलं मिळालं नाही म्हणलं।
दुसऱ्या जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू, मी तुम्हाला उपनगराध्यक्ष आणि 7-8 जागा देणार, बाळू केदार मला द्यायला मला काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला का? काय कळतं का नाही? राजा पडलो तरी राजाचा, हरलो तरी राजा, या तालुक्याला 2च राजे. सांगोल्यात एकटं पडलेल्या शहाजी बापूंसाठी उपमुख्यमंत्री शिंदे ही मैदानात उतरले. सांगोल्यातील सभेत जखमी शेर, ऑलराऊंडर, धोनी, सचिन अशी विशेषण वापरत शिंदेनी शहाजी बापूंचं कौतुक केलं. जख्मी शेर है, जख्मी शेर. क्या करता है मालूम है ना? बापू को अकेला मत समझो, बापू को अकेला मत समझो. बापू डरने वाला नहीं, डराने वाला है और मैदान में उतरकर लड़ने वाला है. बापू ऑलराउंडर आहे, बापू कपिल देव पण आहे, बापू सचिन तेंडुलकर पण आहे, बापू धोनी पण आहे. आणि मला विश्वास आहे बापू मारतील छक्का आणि धनुष्य बाणाचा वाढेल मताचा टक्का. अरे विरोधकांनो, सांगोला आहे भगव्याचा टापू, सांगोला आहे भगव्याचा टापू आणि इथला सचिन तेंडुलकर आहे शहाजी बापू. उपमुख्यमंत्री शिंदेंनी मित्रपक्ष भाजपला लोकसभेला केलेल्या मदतीची आठवण करून दिली आहे. तसंच शहाजी बापूंच्या पाठीशी आपण ठामपणे उभा असल्याचं जाहीररित्या सांगितलंय. तर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढू असा सल्ला महसूल मंत्री बावनकुळेंनी दिलाय. जीवाशी खेळण्याचं काम बापूंनी लोकसभेच्या निवडणुकीत केलं आणि महायुतीच्या उमेदवाराला इथून 15,000चं लीड दिला ना तुम्ही, 15,000चा लीड दिला. म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल, पण तुमच्या मागं हा एकनाथ शिंदे उभा आहे. शेवटी हा आरोप केव्हा चालतो? जेव्हा निवडणूक संपली, मतदानाचा निकाल आला, तेव्हा तसे आरोप काही लोक दखल घेतात. पण आपण 1 वर्षाने जेव्हा असं बोलतो, मला वाटतं शहाजी बापू अत्यंत कृतिशील आणि चांगले वक्ते आहेत, त्यांचं काम चांगलं राहिलं आहे. मला वाटतं निवडणुकीच्या प्रचार दरम्यान असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं चांगल्या पद्धतीने आपण निवडणूक लढू. काही दिवसांपूर्वी मित्रपक्षातील ऑपरेशन लोटसमुळे उपमुख्यमंत्री शिंदेंनी थेट अमित शहांकडे नाराजी व्यक्त केली होती. आता नगरपालिका निवडणुका प्रचाराच्या निमित्तानं सांगोल्यातून शहाजी बापू पाटील यांनी मित्रपक्ष भाजपा विरोधात मनातली खदखद व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात शहाजी बापूंच्या ठिणगीमुळे महायुतीत वणवा तर पेटणार नाहीये ना, याबाबत उलट चर्चा रंगल्या. सचिन कसबेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, सांगोला.